नमस्कार मंडळी, मी नूतन शरद मोहिते, निर्विकार आरोग्याची गुरु किल्ली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये श्वसन संस्थेच्या विकारामध्ये भोजन आणि पथ्य कोणती असली पाहिजे या दृष्टिकोनातून अगदी महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। म्हणूनच तुम्ही जर आपल्या चॅनलचे व्ह्यूवर असाल तर चॅनलचे फॉलोअर्स व्हा। प्रत्येक व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐका, पहा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मंडळी, अजिबात वेळ न घालवता आज आपण डायरेक्ट आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, श्वसन संस्थेच्या विकारामध्ये आपलं भोजन आणि पथ्य कोणती असली पाहिजे, तर दररोज पचायला हलके असे भोजन आपण करावे। दुसरं सांगता येईल की रोज रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठून शुद्ध हवेत अवश्य फिरायला जा। तिसरा पॉइंट सांगता येईल की आंघोळीपूर्वी शरीराला मोहरीच्या तेलाने मालिश अवश्य करा। चहा, कॉफी, दारू, धूम्रपान इत्यादींपासून नेहमी लांब राहावे। जास्त मेहनतीचा व्यायामही करू नये। साधी आसने आपण करू शकतो। जोपर्यंत रोगाचा प्रभाव आहे तोपर्यंत अंथरूण सोडू नये। जेव्हा हृदयाला ताकद मिळेल तेव्हा धैर्यपूर्वक नित्यनेमाची कामे करावीत। जेवणाची वेळ ही ठराविकच असावी। दररोज त्याच वेळी जेवण करावे। जास्त गार तसेच गरम आणि जास्त फळे, भाज्यांचे सेवन करू नये। नेहमी मोहरी तसेच तिळाचे तेल हे एकत्रित छातीवरती चोळावे। मलावरोध करणारे, चटपटीत, अधिक तेलकट आणि पचायला वेळ लागणाऱ्या पदार्थांचे सेवन करू नये। दही, केळे, बर्फ, चांदीचा वरख, खव्याचे पक्वान, भजी, भेळ, चिंच इत्यादींचे पथ्य अवश्य पाळावे। अधिक प्रमाणात श्रम, अयोग्य भोजन, क्रोध आणि दुःख, ईर्ष्या, मत्सर इत्यादींपासून स्वतःला दूर ठेवावे। रोज रात्री झोपण्यापूर्वी बकरीचे दूध, आंबा आणि मधाचे सेवन अवश्य करावे। थंडीच्या दिवसात सूर्य स्नान देखील दररोज करावे। अशा प्रकारे मंडळी, आज आपण ही जी माहिती पाहिली, या माहितीमध्ये आपण भोजन आणि पथ्य पाहिले ते श्वसन संस्थेच्या विकारामध्ये। कशी वाटली मंडळी माहिती? नक्की कळवा आणि हो, शुद्ध खा, स्वस्थ रहा, मस्त रहा।